मित्रांनो, सह्याद्रीमध्ये अशा काही जागा आहेत की ज्या हिडन प्लेस म्हणून ओळखल्या जातात. देवकुंड धबधब्याच्या बाजूला असलेलं बेडगाव हे गाव हे अशाच एका सिक्रेट प्लेससाठी प्रसिद्ध आहे. काय आहे सिक्रेट प्लेस, आज आपण त्याची सफर करणार आहोत. तर चला सुरू करूयात आजची सफर. मित्रांनो, हिडन प्लेसमध्ये जे गाईड म्हणून काम करतात ते गाईड आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. कारण सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हिडन प्लेस हे खूप नावाजलेलं ठिकाण आहे, पण प्रेक्षकांची अजूनही ते आतुरतेने वाट पाहत आहे. त्यासाठी आपण गाईडशी चर्चा करूयात. माऊली, आपलं नाव मला सांगा आणि आपण एक्झॅक्ट इथे काम काय करताय ते सांगा. माझं नाव प्रदेश शिंदे. ओके. गाईडचं काम करतो. इथे ॲक्टिव्हिटी पॉईंट आहे, स्लीप जंक्शन आहे, नॅशनल फ्लाईट आहे. इथे आपण लाईफ जॅकेट वगैरे प्रोव्हाइड करतो. स्विमिंग रूम वगैरे सगळं त्याच्यामध्ये. ओके. नॅशनल फ्लाईट वगैरे आहे. मित्रांनो, इथे भौगोलिक वैशिष्ट्य असं आहे की ही नदी वाहते आणि त्यांच्या नदीपात्रामध्ये एखादा दगड अडकल्यानंतर जो भोवरा तयार होतो त्याला रांजणसुद्धा म्हटलं जातं. हे इतकं भव्य दिव्य रांजण आहे की त्याच्यामध्ये लोक उड्या टाकून पुढे नदीत पोहत येतात. माऊली, मला अजून सांगा, इथे मगाशी ऐकलं की एक देवस्थान प्रसिद्ध आहे, तर त्या देवस्थानाविषयी काय माहिती सांगा. ते गावची कोणत्यातली माता म्हणून देवी प्रसिद्ध आहे. ओके ओके. आणि मग सगळी लोक नवस देवीला येतात. म्हणजे ॲक्टिव्हिटी तर पॉईंट आहेच, पण गावचं श्रद्धास्थान असलेलं हे ठिकाण पवित्र आहे. आणि म्हणूनच आपण जर सुरुवातीला आलात तर इथे चप्पल बूट काढावी अशी स्पष्ट पाटी आहे. त्याचं कारण ते की या स्थळावर, या ठिकाणावर खूप पवित्र असं मानलं जातं. आत्ता आपण ॲक्टिव्हिटीजकडे वळूयात, कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण ॲक्टिव्हिटी आहे. चला जाऊ. पर्यटकांच्या सेफ्टीसाठी लाईफ गार्ड जॅकेट आहे, हे आपण घालूयात आणि मगच वरती जाऊयात. कारण सुरक्षिततेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आपणही करणार नाहीत आणि आपल्या प्रेक्षकांनाही सांगेल, नेहमी अशा ठिकाणी जर गेलात तर आपली सुरक्षितता महत्त्वाची. कारण आपलं संपूर्ण कुटुंब आपली घरी वाट बघतायत. आपण पुन्हा सही सलामत घरी जावं ही आपली सुरक्षिततेची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण लाईफ गार्ड जॅकेट घालणार आहे.
आता आपल्याला मुख्य आकर्षण या व्हॅलीतलं ते पाहूया. मित्रांनो, या वातावरणासाठी आज खास सुट्टी टाकून या हिडन प्लेसला आलेलो आहोत. माझ्या मागे आपण बघू शकता पाऊस ओसरलेला आहे, पाऊस निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर जे डोंगरावर धुक्याची चादर पसरलेली आहे ते बघण्यासारखं. हे वातावरण बघण्यासाठी खरंच लोकांना कुठच्या कुठे म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये जावं लागतं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या या सह्याद्रीच्या मातीमध्ये अशी ठिकाणं आहेत ज्याचं सौंदर्य खरंच डोळ्यांमध्ये भरता साठवता येत नाही. इतकं अमूल्य सौंदर्य हे सह्याद्रीचं आहे. बघा माझ्या पाठीमागे. मित्रांनो, स्वप्नवत वाटावं असं दृश्य. एकीकडे खळखळणारा झरा आणि डोंगरावर धुक्याची मस्त पांढरी शुभ्र चादर. इतकं आल्हाददायक वातावरण आहे की सगळं टेन्शन मुक्त होऊन आपण या फक्त निसर्गाचा आस्वाद घेत राहतो. आपणही या जागेला नक्की भेट द्या आणि इथील सुख जे वैभव आहे हे अनुभवण्याचा, हे आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. इथे कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालतात? ओके. आणि हे साधारणतः अंतर किती खोल असावं? 30 फीट खाली आहे, हे 15 फीट आहे. 30 फीट आहे. वा वा. समोरून येणारा धबधबा, त्याचा पाण्याचा प्रवाह आहे आणि हा एक ओढा आहे. या ओढ्याचं पाणी इथून 30 फूट खाली पडतं. त्याच्यामुळं इतका मोठा रांजण तयार झालेला आहे. आणि हा रांजण विशेषतः खालून हा पोकळ आहे आणि त्याच्यामुळे उडी मारल्यानंतर सगळे जे पर्यटक आहेत ते या बाजूने सुरक्षित उडी मारण्याच्या म्हणजे स्टार्टिंग पॉईंटपर्यंत जातात.
अशा प्रकारे मित्रांनो सिक्रेट प्लेस आपण पाहिलं, एन्जॉय केली, मजा मस्ती केली. आत्ता करूयात व्हिडिओचा एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.